नमस्कार, मी आरती बोराडे लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत सिंगिंग स्टार या स्पर्धेतील 2 जोड्या आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना देखील त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे फेसबुकवर नक्की तुमचे प्रश्न विचारा. आज आपल्यासोबत पहिली जोडी आहे अस्ताद काळे आणि सावनी रवींद्र. तुमच्या दोघांचं लोकसत्ता ऑनलाईन मध्ये स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण सुरुवात करूया. ओके. असतात आता पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे. या शो मध्ये सहभागी होण्याचा निर्णय तू कसा घेतलास? अभिनयाकडून गाण्याकडे कसा वळलास किंवा तुझं आणि गाण्याचं नेमकं नातं काय आहे? 3 प्रश्न विचारलेस तू, मी तिन्हीची उत्तरं देतो. या शो मध्ये सहभागी होण्याचा निर्णय मी पटकन घेतला. कसा घेतला तर पटकन घेतला. मी अभिनयाकडून गाण्याकडे नाही वळलोय, तर मुळात मी गाण्याकडनं अभिनयाकडे वळलो होतो. त्याला झाली आता जवळजवळ पूर्णपणे अभिनयाकडे वळण्याला सुद्धा आता जवळजवळ 14 वर्ष झाली. मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलो आहे 17 वर्षांची. वय वर्ष 4 ते वय वर्ष 21. पण मी 20-21 वर्षाचा असताना मुंबईला शिफ्ट झालो, व्यावसायिक नट म्हणून काम करायला लागलो. आणि सुरुवातीला ऑलमोस्ट 3-4 वर्ष तरी गाण्याशी संबंध होता, कारण मी संगीत नाटकं करत होतो. आपली पारंपरिक संगीत नाटकं असतात तसं नाही, पण जी नाटकं मी केली व्यावसायिक रंगभूमीवर त्यामध्ये मला गाणी असायची. किंबहुना मला गाता येतं आणि थोडाफार अभिनय येतो, म्हणूनच मला नाटकात घ्यायचे त्यावेळेला. पण ते करत असताना हळूहळू मग मालिका आणि ते सगळे रोल्स यायला लागले आणि पुरेसा वेळ देता येईन असा झाला गाण्याला. आणि मग गोडी सुद्धा कुठेतरी माझी हल्ली. अभिनयाकडे कल जास्त वळला. दिवसातले आता शूटिंग डेली सोपचं म्हणल्यावर त्यावेळी सुद्धा आत्तासारखं राक्षस नव्हता झाला डेली सोपचा तेव्हा, पण तरी सुद्धा एक 10 तास तर जायचेच शूटिंग मध्ये. आणि जाणं येणं मिळून एक 12-13 तास तर जायचे, कारण तेव्हा तर काय गाडी नाही, बाईक नाही, काही नाही, बस रिक्षा असं सगळा प्रवासाचा मार्ग असायचे. तर त्यामुळे मग हळूहळू रियाज पण कमी व्हायला लागला आणि मग जरा कुठेतरी फोकसच माझा अभिनयाकडे हलला. म्हणून असं वाटतं अनेकांना की मी अभिनयाकडनं गाण्याकडे वळलोय, पण मुळात मी गायकच होता राहिलोय असं म्हणायला हरकत नाही. पण ह्या शोच्या निमित्ताने का होईना, पण आयुष्यात पुन्हा गाणं आलं. आता 1-2 महिने झाले, मी 2-2.5 महिने ऑलमोस्ट रियाज चालू झालाय. काही माझ्या अनुभवाने केलेला रियाज आणि काही सावनीच्या गायडन्सने केलेला रियाज, असं सगळं चालू आहे. आणि कुठेतरी पुन्हा आवाज टाळ्यावर येतोय असं आपण म्हणूया. आणि आनंद होतोय, मला खूप बरं वाटतंय. माझ्यापेक्षा ना अगदी खरं सांगायचं तर माझ्या बाबाला खूप बरं वाटलं मी हा शो करतोय. त्यानिमित्ताने माझा रियाज सुरू होणार आणि या सगळ्या गोष्टींचं माझ्या वडिलांना जास्ती हायसं वाटलं ऍक्च्युली. आणि मला खूप मजा येते त्यामुळे. म्हणजे जवळपास 13-14 वर्षानंतर तू पुन्हा गाण्याकडे वळतोयस आणि या मी उत्तर देताना असंच देतो, जेवढी वर्ष शिकलो तेवढीच वर्ष गॅप पडली होती. 17 वर्ष शिकलो आणि 17 वर्ष गॅप पडली. ऍक्च्युली 17 नाही, पण तरी ऑलमोस्ट 12-13 वर्षांनी मी पुन्हा फुल फ्लेज रियाज वगैरे करायला लागलोय. सो पहिला 1 आठवडा माझी वाट लागली होती रियाज करताना. आवाजच लागेना, पण येतोय आवाज. जरा अजून गल्ली बोळातनं फिरतोय, हायवेला यायला वेळ लागेल, पण येईल तो. नक्कीच लवकरच येईल. मग 13-14 वर्षानंतर तुला स्टेजवरती पहिला जेव्हा तू परफॉर्मन्स दिलास या शोचा, तेव्हा तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं हे? कारण की इतके वर्षाचा ब्रेक नंतर पुन्हा गाणं तेही स्टेजवरती. नाही, तसं आव्हान हे एकच 2-3 बाबतीत होतं की ह्या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा उभं राहायला तर मला 20 वर्ष झाली ऑलमोस्ट. मी पूर्वी एका रियालिटी शो मध्ये नॉर्मल म्हणजे एक स्पर्धक म्हणून गेलो होतो, त्याला ऑलमोस्ट 20 वर्ष झाली आता. त्यानंतर अशा प्लॅटफॉर्म मध्ये स्पर्धक म्हणून कधीच भाग घेतला नव्हता. पुष्कर श्रोत्रीच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे कलाकार गायचो. आपण यांना ऐकलत का असं नाव होतं त्याचं, त्या कार्यक्रमाचं.
पण मुळात स्टेज फ्राईट नाहीये. त्यामुळे स्टेजवर उभं राहून गायची तशी भीती नव्हती. स्पर्धा म्हटल्यावरती जे पोटात कालवा होते ती तेवढी होती. पण ती काय ना, व्यावसायिक नाटकाचा जेव्हा प्रयोग असतो आणि स्पर्धेचे परीक्षक समोर बसलेत हे कळतं, तेव्हा सुद्धा तीच कालवा असते. त्यामुळे कलाकाराला ही कालवा व्हायलाच पाहिजे पोटात, हे ढवळलंच पाहिजे, त्याशिवाय अर्थ नाही. सो तेवढं होतं. आणि भीती नव्हती, कारण पहिल्या राऊंडसाठी मी जे गाणं निवडलं होतं, सावनी आणि मी ठरवून, ऑफकोर्स चॅनलच्या लोकांशी कन्सल्ट करून, ते इतकं अंगांगात भिनलेलं गाणं होतं. लहान म्हणजे तुम्ही जर ते माझा नंतर एक व्हिडिओ बाहेर आला ते बघितलं असेल की हेच गाणं का निवडलं, तर ऍक्च्युली मी तान्हं बाळ असल्यापासून ते गाणं लूप, तो अल्बम आमच्याकडे लूपवर चालू असायचा, शिवकल्याण राजा. तर ही गाणी इतके वेळा, म्हणजे हजारो लाखो वेळा ऐकलीयेत. गाडी चालवताना, घरात बसलेला असताना गळ्यातनं उतरलीयेत की फार काही वेगळे एफर्ट्स नव्हते. अर्थात सावनीनी सुचवल्यानुसार आम्ही ते कडवं जे एक गाण्यातलं घेतलं होतं ते रेकॉर्डेड नाहीये. ते बाळासाहेब मंगेशकरांच्या कार्यक्रमांमध्ये ते स्वतः गातात, ते पब्लिश्ड नाहीये असं आपण म्हणूया, ऑडिओ पब्लिश्ड नाहीये. सो तेवढं एक जरा चॅलेंज होतं. म्हणजे रिहर्सलला सुद्धा मी विसरलो होतो ऍक्च्युअली शब्द. पण बाकी टेन्शन असं नव्हतं, कारण त्या गाण्याच्या बाबतीत म्हणायचं तर छत्रपतींचे आशीर्वाद आहेत. आता सुद्धा मागे बघू शकता, मागे छत्रपती आहेत माझ्या पाठीशी. सो ते टेन्शन नसतं मला. ओके, मी सावनी ताईला प्रश्न विचारेन आता. ताई, तू आणि अस्ताद पहिल्यापासून एकमेकांना ओळखत होतात, आणि या शो मध्ये जेव्हा तुला कळलं की तुला अस्ताद सोबत काम करायचंय किंवा अस्तादला थोडं गाईड करायचंय, तर तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? तुझ्या मनात असे काय विचारत होते? अशी मिक्स्ड रिॲक्शन होती माझी. खूप वेगळा प्रश्न विचारला, कधीच विचारला नव्हता तुला प्रश्न. जाऊदे. नाही, मी खरं तर खूप मिक्स्ड रिॲक्शन होती माझी. एकतर तो माझा कॉलेजमधला सिनियर होता, तेव्हापासून मी त्याला ओळखते, तर तेव्हा त्याचा एक आदरयुक्त दरारा असायचा सगळीकडे. त्यामुळे तो एक अरे बापरे असं एक होतं. आणि नेक्स्ट मोमेंट आय वॉज रिलॅक्स की अच्छा हा गायकच आहे, त्यामुळे माझं काम खूप कमी झालंय इथे, कमी किंवा मला फार काही अगदी आउट ऑफ द वे जायला लागणार नाहीये, कारण तो ऑलरेडी गातो. सो हे दोन्हीही रिॲक्शन माझ्या सायमल्टेनियसली आल्या. त्यामुळे आणि नंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा बोललो ह्या स्पर्धेबद्दल आणि सगळं, सो तेव्हा जे काही आमचं बॉन्डिंग झालं किंवा ट्युनिंगची खरं तर सुरुवात तिथपासूनच झाली, की जेव्हा आम्ही सॉंग लिस्ट काढली आणि बरीचशी गाणी कॉमन निघाली. सो तिथपासून एक खूप छान नोटवर ते बॉन्डिंग झाल्यामुळे पुढे हा प्रवास खूप सोपा झाला म्हणजे होतोय अजूनही. अजून पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, ही सुरुवात आहे फक्त. पण त्यामुळे खूप मजा येते मला आणि मी खूप एन्जॉय करते. आणि आय एम लकी की अस्ताद सारखा गायक माझा कंटेस्टंट आहे. अस्ताद तुला कॉलेजमध्ये सिनियर होता, बरोबर? हो. आणि मग आता इथे तुला सिनियर असं, म्हणजे तू आता इथे सिनियर असल्यासारखं म्हणजे तू गाईड करते. मी नाही वागत असं. मी नॉर्मल असते. मी अजिबात असं दाखवत नाही की नाही, खरंच नाही. पण मी तिच्या पाया पडलोय एकदा, जवळ शाब्दिक पाया पडलोय मी तिच्या, की बाई ग, अगं तुझं काम आहे माझ्या चुका काढणं आणि त्या सुधारायचा प्रयत्न करणं, किंवा मला ते सांगणं की हे चुकतंय, हे सुधार. ती ना सुरुवातीला ती आत्ता जे म्हणली की जसं आमचं बोलणं सुरू झालं आणि मग ऍक्च्युली मैत्री व्हायला लागली आणि आता झाली. तर सुरुवातीचे जे फोन्स होते ना, त्यात बिचारी, त्यात तिचा काहीच दोष नाही खरं तर. पण मी किती चांगली आहे यावरनं तुम्हाला कळेल. तेच बोलतोय मी. केलं नाही. तेच बोलतोय मी. आता मला बोलू दे. तर तिचा ऍक्च्युली काही दोष नाही. एकतर ना मला बघितलं पटकन तर मी रागीट वाटतो. तसं इमेज माझं पोर्ट्रेही केलं जातं अनेक मीडियाकडनं सुद्धा, चॅनल्स कडनं सुद्धा माझं असंच इमेज पोर्ट्रे करतात की हा रागीट आहे, याला कधी राग येतो. पण मी काही वेडा नाहीये, मला उगाचच राग येत नाही. तसंच आहे, सावनी मला राग येण्याची काही कारण दिली नाहीत.
नाही, सुरुवातीला ना बिचारी काय म्हणायची, नाही तसं ना काय, तू गातोसच म्हणजे तुला हे येतच, पण तरी ना मला काय वाटतं, एक दिवस ना मी तिला झापलं की म्हटलं, अगं हे असं टेंटेटिव्हली माझ्याशी बोलू नकोस, तू मेंटॉर आहेस. एकतर मेंटॉर ही नंतर, तू बेसिकली एक 8-10 वर्ष व्यावसायिक संगीत क्षेत्रात तू काम करतेस, तू प्लेबॅक सिंगर म्हणून काम करतेस, त्यामुळे तू माझी सिनियर आहेस आणि तू इथे माझी मेंटॉर म्हणजे ऍक्च्युली गुरु, या शो पुरता विचार करता तू माझी गुरु आहेस. तर तू प्लीज असं टेंटेटिव्हली नको बोलूस माझ्याशी, माझ्या काय चुका आहेत ते मला सांग, मला काही येतं असा भागच नाहीये, मी कधी कधी गाणं शिकलोय, आता नाही, ते गाणं गळ्यातनं पुसलं जायच्या मार्गावर आहे ऑलमोस्ट, तर ते परत आणणं, त्यासाठी रियाज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा गायडन्स गरजेचं आहे, जे देणं हे तुझं काम आहे, तर प्लीज ओरड मला. मग तिने जो सुटकेचा एक असा निश्वास सोडला होता ना, बापरे बापरे, माझ्या फोनचा स्पीकर त्यामुळे जरा गणला होता 1-2 दिवस, इतकी हवा आली होती त्या स्पीकर मधनं. नाही पण अगदी खरं सांगायचं ना आरती, तर मी नशीबवान मानतो स्वतःला की केवळ आमची कॉलेज सेम किंवा शहर तसं सेम ह्या गोष्टी फक्त मॅटर करत नाही. हा, शहर तसं सेम, कारण तू शिकायला पुण्यात यायचीस, ती ऍक्च्युली पुण्याची नाहीये, ती पिंपरी चिंचवडची आहे. हेच हवंय मला, हेच त्याला सांगायचं होतं. तरी आम्ही बरे वागवतो तिला, पुणेकर. हा, पण ह्या पलीकडे जाऊन ना, फोनवरती बोलणं झालं, मैत्री झाली, बॉन्डिंग झालं, हेही नंतरचे विषय. मला फायदा कसला झाला, सावनी माझी मेंटॉर असल्यामुळे वेस्टर्न वोकल्स जे असतात, वेस्टर्न पद्धत, आता मी हिंदुस्थानी शास्त्रीय शिकलोय, त्याच्या रियाजाच्या काही पद्धती आहेत, ज्यांचे फायदे अनेक आहेत, पण काही तोटेही आहेत. अगदीच ढोबळ बोलायचं झालं तर सुगम संगीत किंवा आत्ताचं चित्रपट संगीत गाण्यासाठी जो आवाज लागतो, जो मध्येच हलका करणं, मध्येच काय म्हणतात, शास्त्रीयची तयारी दाखवणं, हे जे मॉड्युलेशन्स आहेत, ही जी डायनॅमिक्स आवाजातली लागतात, ती सगळी आणण्यासाठी फक्त शास्त्रीयचा रियाज उपयोगी पडत नाही. हिंदुस्थानी शास्त्रीयचा रियाज हा गळ्यातला सूर पक्का करण्यासाठी केलाच पाहिजे, मिनिमम 10 वर्ष शिकलंच पाहिजे, त्याबद्दल वादच नाही, म्हणजे दुमत असूच शकत नाही. मात्र त्याच्या जोडीने ज्या काही रियाजाच्या पद्धती आहेत, त्या सावनीला माहिती आहे, तिने ते केलेलं आहे. आणि त्यातल्या बेसिक एक 5च गोष्टी आतापर्यंतच्या 2 महिन्याच्या आमच्या 1.5 महिन्याच्या आमच्या प्रवासामध्ये, एकत्र प्रवासामध्ये तिने 5च गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी सुद्धा काय म्हणतात ना त्याला, एक वेगळा कॅनव्हास ओपन केला माझ्यासाठी. आणि हे कधी केलंच नव्हतं, पहिला हे कसलं भारी आहे, असं एक जे काय म्हणतात त्याला, दिवाळीचं गिफ्ट मिळाल्यासारखं झालं ना मला, त्याने मला खूप मज्जा येते. आणि हे हा अवेअरनेस सावनीने, बेसिकली तिने फक्त अवेअरनेस क्रिएट केला माझ्या मनामध्ये की बाबा हे तू केलेलं नाहीस तर हे एकदा करून बघ, आणि त्यांनी मला मज्जा येते. हे चांगल्या गुरुचं लक्षण आहे. चांगला गुरु फक्त दार उघडून देतो तुम्हाला आणि सांगतो की बघ बाबा, आज डोकून बघ, तुला आवडलं तर आज जा, भीती वाटत असेल तर मी घेऊन जातो, नाही आवडलं तर हे दार उघडं राहू दे, आपण इथे आत्ता नकोच आहे ना पुढचं दार उघडून. हे चांगल्या गुरुचं लक्षण आहे, आणि ह्या बाबतीत मी नशीबवान मानतो स्वतःला. मी माझी पुढची सहकारी आहे शर्वरी जोशी म्हणून, तिला पण तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचे आहेत, तर मी तिला तुम्हाला प्रश्न. हाय शर्वरी. हाय सावनी, तुला प्रश्न विचारायचे वाटतायत, कारण तुझ्या आवाजा इतकाच तुझा स्वभाव देखील गोड आहे हे असतात, कारण आम्हाला कळलंय. तू खरं तर कला विश्वात तेव्हा आस्ताचे डोळे आताच मोठे झालेत. चांगली मुलगी, हो चांगली मुलगी आमची. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर स्ट्रगल हा प्रत्येकालाच करावा लागतो, तो कोणाला चुकला नाही. तर तुझ्या बाबतीत सुद्धा असं झालंय असं मला एक वाटतं की कव्हर सॉन्ग पासून ते ओरिजिनल सॉन्ग गाण्यापर्यंत तुझा प्रवास खूप मोठा होता, खूप टप्पे आले. तर ह्या एकंदरीत प्रवासाबद्दल काय सांगशील? अर्थातच प्रत्येक कलाकाराचं एक वेगळं नशीब असतं, त्याचे स्वतःचे कष्ट ही त्याच्यात खूप मॅटर करतात, आणि नशीबही तितकंच मॅटर करतं असं मला वाटतं. पण फक्त आपल्या
काय म्हणे मी, डेडिकेशनवर विश्वास ठेवून चालत राहायचं. मी कधीच परिणामांची चिंता केली नाही. मी माझं काम करत राहिले आणि आताही मी तेच करतेय. कारण प्रत्येक प्रोजेक्ट हे त्याचं नशीब घेऊन येतं. काही एक्सपेरिमेंट्स हे वर्क होतात, काही होत नाहीत. पण जे वर्क होत नाहीत ते जास्ती शिकवून जातात असं मला वाटतं. त्यामुळे काम करत राहायचं. आणि मी नेहमी सरेंडर केलंय कुठल्या तरी त्या शक्तीला. मी देवाला खूप मानते. त्यामुळे मी स्वतःला झोकून देते जे काही करते त्याच्यात, आणि चालू ठेवते काम. म्हणजे शो मस्ट गो ऑन हे माझं खरं तर ब्रीद वाक्य आहे की मी काम करत राहते. आणि कामावर माझा जास्ती विश्वास आहे जगात कुणाही पेक्षा. आणि तुझं सावनी अनप्लग नावाचा असा अल्बम आहे, हो, जो आता खूप गाजतोय तरुणांमध्ये, म्हणजे क्रेज निर्माण झाली आहे त्याची. तर ही कल्पना कशी आली? सावनी अनप्लग्ड ची कल्पना खरं तर मी याचं श्रेय पूर्ण स्वतःकडे घेणार नाही. MTV अनप्लग्ड नावाचा जो पॉप्युलर शो आहे त्याच्यावरनं मी इन्स्पायर झाले. आणि अनप्लग्ड हा गीत प्रकार मराठीमध्ये तेवढा रसिकांना माहिती नव्हता. माहिती होता पण कुणी त्याचा प्रयोग केला नव्हता. साधारण 2015ची गोष्ट सांगते मी, 5-6 वर्षांपूर्वी. आणि तेव्हा जस्ट युट्यूबवर कव्हर्स आणि हा सगळा एक सिलसिला चालू होत होता. तर मग तेव्हा मला असं वाटलं की आपण का नाही हा प्रयोग करून बघायचा. म्हणून मी सुरुवातीला माझी जी काही तेव्हाची होणार सून मी मधली गाणी होती किंवा ती मी अनप्लग फॉर्म मध्ये एक व्हिडिओ करून बघितला की एक अपलोड करूयात. तर त्याला खूप छान रिस्पॉन्स आला. म्हणून मी दर रविवारी अनप्लग्ड व्हिडिओ अपलोड करायचे. माझा मित्र सौरभ भालेराव जो खूप प्रसिद्ध आता संगीतकार आहे, तो आणि मी, आम्ही दोघांनी मिळून ही सिरीज सुरू केली. आणि अक्षरशः लोकांना प्रचंड आवडला हा प्रयोग. कारण आजकालच्या ह्या तामझामवाल्या म्युझिकल माहोलमध्ये एक सुंदर छान इन्स्ट्रुमेंट आणि फक्त वोकल्स हे कॉम्बिनेशन लोकांना खूप भावलं. आणि मग त्यावरनं अजून मी इन्स्पायर होत गेले. मग त्याचे अनेक सीझन झाले. आता त्याचा 3रा सीझन मी वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने सुरू केलाय. आणि असा हा प्रयोग माझा अजून मी वेगवेगळ्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न करते. आमच्या म्हणलं शुभेच्छा आहेत. मला आस्तादला विचारावं असं वाटतंय की जेव्हा एखादा कलाकार एखाद्या नवीन गोष्ट करायचा प्रयत्न करतो, तर त्याच वेळेस कौतुक करणारा एक ऑडियन्स असतो आणि टीका करणारा सुद्धा एक असतो. बिग बॉसच्या वेळेस सुद्धा तुझा तापट स्वभाव असेल किंवा तू पटकन बोलतो, स्पष्ट वक्तेपणा आहे तुझ्यामध्ये, पण अनेकदा ह्याच्यावरनं ट्रोलिंग होतं. तर एक अभिनेता किंवा एक व्यक्ती म्हणून या ट्रोलर्स कडे कसं बघतोस? एकतर निंदकाचे घर असावे शेजारी, आणि निंदकांना निंदा करण्याचे विषय नाही मिळाले तर बिचारे श्वास कसे घेतील, जगतील कसे ना बिचारे. त्यांचं ते आयुष्य आहे, त्यांना त्यातनं जगण्याची नवीन उमेद रोज मिळत असेल. मला स्पष्ट वक्तेपणाने किंवा चांगलं काहीतरी काम केल्याने उमेद मिळते. त्यांना दुसऱ्या कोणावर तरी टीका करण्यात जगण्याची उमेद मिळत असेल तर तो त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांनी ते करत राहावं. मी माझं काम आणि प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा जगत राहीन, हे मी करत राहीन. मला त्यांची पूर्वी कीव आहे, आधी राग यायचा, मग कीव यायला लागली, आणि आता मी खिसगणतीतही धरत नाही. म्हणजे दे डोंट एक्झिस्ट फॉर मी. They are spineless, non-existential creatures who are like just using the valuable resources of this world. एवढंच माझ्या दृष्टीने त्यांचं महत्व आहे. त्यामुळे इट्स ओके. दुर्लक्ष करणं बेस्ट ऑप्शन आहे असं तू ठरवलंय? हा, मग अनुल्लेखाने मारायचं. आपल्या मरणाने मरणार आहेत, किडे आहेत ते, त्याला काही इलाज नाही. आणि त्यांच्यामुळे आम्ही मोठे दिसतो ना. अजून असली कीड असल्यामुळे चांगल्या प्रवृत्ती पण कशा चांगल्या आहेत हे सिद्ध होतं. सो इट्स ओके. पुन्हा एकदा आरतीकडे वळते. आरती, आरती ऐकूया. आरती यो म्यूट. एक मिनिट, मला 1 सेकंद माफ करा. मी जरा आमच्या मुलं भुंकायला लागलं. काय झालं? कोण आहे? कोण आहे इकडे? कोण आलं? कोण आहे? फेसबुक वरती तुम्हाला दोघांना सगळे हाय म्हणतायत. हाय सगळ्यांना, फेसबुक कर. सगळ्यांना नमस्कार. लोकसत्ताच्या सर्व प्रेक्षकांना, सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना मनापासून नमस्कार, सुप्रभात. त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पण दिल्यात. तुमचं खूप सगळं मस्त सुरू आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
थँक्यू. एक वृंदा विश्वास दाते म्हणून आहेत, त्या असं म्हणतात, तुला नवीन प्रयोगासाठी खूप शुभेच्छा. सावनीसारखी अनुभवी व गोड आवाजाची गुरु तुला लाभली आहे. असं तुझ्यासाठी आहे हे. सॉरी हा काय परत सांगते मी. फेसबुक वरती एक कमेंट आली आहे वृंदा दाते म्हणून. त्यांनी असं म्हणलंय, तुला नवीन प्रयोगासाठी खूप शुभेच्छा. सावनीसारखी अनुभवी व गोड आवाजाची गुरु तुला लाभली आहे. नाही ऍक्च्युली पण हे यांचं खरं आहे म्हणणं. अनुभवी हाही महत्वाचा भाग आहे आणि फक्त आपल्या मराठी, हिंदी किंवा भारतीय संगीतातला अनुभव नसून तिचं पाश्चात्य संगीतामधली ट्रेनिंग आहे, ज्याचा मला फायदा होतोय. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आणि प्लीज आमचा हा प्रवास बघत राहा आणि पुढे सपोर्ट करत राहा. येस, आम्हाला सपोर्ट करत राहा. फेसबुक वरती असे प्रश्न येतच राहणार आहेत. आपण माझा दुसरा सहकारी मंदार गुरव म्हणून, त्याला पण प्रश्न विचारायचे तुम्हाला दोघांना, तो विचारेल आता. हाय मंदार. हाय मंदार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा प्रश्न सावनीला आहे पहिला, की साधारणपणे आता आपण बघतोय बॉलिवूड आणि एकंदरीत जे काही गाणी वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये पाश्चात्य गाणी यांचा खूप मोठा प्रभाव दिसतोय. तर एक गायक म्हणून तुला पर्सनली काय वाटतं, पाश्चात्य गाणी आणि भारतीय गाण्याचा जो प्रकार आहे याच्यामध्ये एक बेसिक फरक काय आहे? एकतर मी हा फरक खरं तर मानत नाही, कारण सूर तेच आहेत, 12 सूर आहेत, ते दोन्हीमध्ये तेच आहेत. फक्त ते सूर वापरण्याची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि त्याच्यानंतरचा जो असर आहे कुठल्याही मनावर, त्याच्यातही बराच फरक आहे. अर्थात पाश्चात्य संगीत आवडणारेही अनेक लोक आहेत, आपलं संगीत आवडणारेही लाखो लोक आहेत. त्यामुळे मी दोन्हीला तितकंच माझ्या दृष्टीने महत्व आहे आणि मी तितकाच रिस्पेक्ट देते. पण अर्थात भारतीय संगीत जे आहे त्याचं जे आता फ्युजनीकरण जे होत आहे ना, माझा त्याच्यावर आक्षेप आहे. एकतर तुम्ही पूर्ण शास्त्रशुद्ध छान मेलडी लोकांसमोर मांडा आणि त्याच्यात जे उगाच करायचे म्हणून किडे केले जातात, तर ते मला फारसे पटत नाहीत किंवा पचत नाहीत. पण तरीही दोन्हीही संगीत पद्धती ह्या तितक्याच सुंदर आहेत. त्या दोन्हीची व्यक्तिशः छान त्याची मजा आहे, जी मी नेहमीच एक रसिक म्हणून, गायक म्हणून तर आहेच, पण एक रसिक म्हणूनही त्याचा आनंद मी नेहमी घेत असते. पण बॉलिवूडमध्ये आत्ताचा जो ट्रेंड आहे की 90s ची गाणी परत काहीतरी उगाच थोडंसं काहीतरी करून रिक्रिएट करायची, तर मला तो मात्र ट्रेंड काही पटला नाही आणि अजिबातच आवडला नाही. विशेषतः रहमान सरांची जी गाणी आहेत त्याचं जे काही आजकाल केलं जात आहे ते खूप पेनफुल आहे. म्हणजे ते नाही बघवत किंवा ऍक्च्युली पेनफुल. म्हणजे कधी कधी शंका येते, नवीन गाणी लिहिणारे कोणी कवी आता नाहीच आहेत का भारतात? इथपर्यंत अशी शंका येण्या इतपत वेळ आली आता. म्हणून तर खरं तर युट्यूब सारखं जे माध्यम आहे त्याचा आम्ही सगळेजण अवलंब करतोय. कारण असं नाहीये की भारतात टॅलेंटची कमतरता आहे, अजिबातच नाही. खूप टॅलेंटेड गायक, वादक, कवी सगळेच आहेत, संगीतकार आहेत. पण मग आम्हाला आमची गाणी आजकाल मिळतच नाही चित्रपटांमध्ये. ती जुनीच काहीतरी त्याचं रिमिक्स करून केलं जातं. त्यामुळे मग आम्ही युट्यूबवर स्वतःची ओरिजिनल्स घेऊन येतो आणि ती रिलीज करतो. आणि थँकफुली सुदैवानी रसिक ती गाणी ही चित्रपटातल्या गाण्यांना इतकीच ऐकत असतात आणि आम्हाला त्यातनं खूप जास्ती प्रेरणा मिळते की अच्छा, ही गाणी आमची ऐकली जात आहेत, जरी ते कुठल्या चित्रपटाचा भाग नाहीये. पण त्यामुळे आम्ही युट्यूबवर गाणी करत राहतो. ओके, माझा दुसरा प्रश्न असतातला आहे. सध्या आपण एकंदरीत बघतोय, स्पेशली ते सुशांतचा मृत्यू आणि हे झाल्यापासून, की बॉलिवूड मधलं असेल किंवा एकंदरीत सिनेसृष्टीतील असेल की घराणेशाही काइंड ऑफ हा एक नवीन विषय आहे आणि त्याच्यावर प्रचंड चर्चा होते. जे स्टार किड्स आहेत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड आहे सिनेसृष्टीतलं, तर त्यांच्यावर प्रचंड टीका होते, जरी त्यांचं काम चांगलं असलं तरी देखील. अर्थात ते देखील मेहनत करूनच येतात. पण या संपूर्ण मुद्द्याकडे तू कसा बघतोस की त्यांचा संघर्ष या पद्धतीने?
ऍक्च्युली मला सांगितलं होतं की हा इंटरव्ह्यू सिंगिंग स्टार विषयी असणार आहे, त्यामुळे ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. तू मला फोन कर किंवा आपण वेगळा एक इंटरव्ह्यू घेऊया. हा प्रश्न ह्या इंटरव्ह्यूचा भाग असावा असं मला पर्सनली वाटत नाही. आपण सिंगिंग स्टार आणि गाणं आणि आमचा परफॉर्मन्स, आमचा प्रवास याविषयी इथे बोलूया. हा खूप वेगळा विषय आहे, आत्ता नको. ओके ओके. आरती, आता सध्या तर करोनाची भीती सगळ्यांना वाटतेच, नाही असं नाही. तर न्यू नॉर्म मध्ये शूटिंग सुरू झालं तेव्हा तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता दोघांचाही? बोल सावनी, बोल सावनी, बोल. अर्थात आम्ही सगळेच प्रिकॉशन्स व्यवस्थित घेतली गेलेली आहेत आमच्या चॅनलकडनं, आमच्या प्रोडक्शन हाऊसकडनं. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आमचं शूटिंग पार पडतं नेहमीच. तिथे इन्स्पेक्टर्स आहेत जे आम्ही वेळोवेळी मास्क घातलेत का नाही, सॅनिटाईज केलेलं आहे का नाही, हे सगळं चेक करत असतात आणि आमच्यावर पूर्णतः त्यांचं लक्ष असतं. आणि त्यांचं लक्ष असतं म्हणूनही आणि आम्ही स्वतःहूनही हे सगळी खबरदारी घेतच असतो. आणि ते सर्व क्रेडिट चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसचं आहे की त्यांनी खूप जास्ती मेहनत आमच्या सगळ्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीवर घेतलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला एकतर हे सगळं आपल्या सगळ्यांसाठीच नवीन आहे, त्यामुळे अशा वातावरणात शूटिंग करणं नवीन होतं, नवखं होतं. पण एकतर इतक्या महिन्यांनी आम्ही काम करतो आहोत, गातोय, आणि काम म्हणण्यापेक्षा गाणं हे काही काम नाहीच आहे. गाणं हा आनंद आहे जो आम्ही स्वतः घेतो आणि दुसऱ्यांना देतो. त्यामुळे त्याचा एक विशेष आनंद होता. त्यामुळे हे काहीही करायला लागलं तरी चालेल, पण आपण छान सगळे एकत्र मिळून हा एक नवीन कार्यक्रम घेऊन येऊयात, असं एक सगळ्यांचं जे स्पिरिट होतं ते कुठेतरी वर्क झालेलं आहे. आणि त्या स्पिरिटसाठी आम्ही वी लुक फॉरवर्ड टू आवर शूटिंग डेट, की अच्छा आता शूटिंग आहे, आता सगळे भेटणार, आता आम्ही गाणार. सो ती मजा आम्ही खूप घेतोय. तेव्हा खूप एक्साइटमेंट असेल ना की इतक्या दिवसांच्या ब्रेक नंतर असं पुन्हा आपण सगळ्यांना भेटणार, परत सगळ्यांमध्ये बसून आपले सगळं प्रॅक्टिस वगैरे करणार. सगळ्यांमध्ये बसून हे जरा अवघड आहे, कारण ते अलाउडच नाहीये. आम्ही तसे थोडेसे आयसोलेटेडच असतो. पण शूटिंगच्या वेळेस फक्त आम्ही एकत्र असतो. बाकी रिहर्सल्स आणि या सगळ्या किंवा इव्हन व्हॅनिटी व्हॅन्स पण आम्ही एका व्हॅनिटीमध्ये एकच आर्टिस्ट असतो. सो तेही सगळ्याची खबरदारी चॅनलनी आणि प्रोडक्शननी घेतलेली आहे. ओके, असतात दादा तुला ह्याच्यावरती काही तुझं ओपिनियन? नाही, आता सावनीने ऍक्च्युली जे का? उत्तर दिलंय, सावनीने जे उत्तर दिलंय ते अत्यंत पूरक आहे. खूप शाळेच्या ट्रिप ला गेल्यावर कसे नियम असायचे पूर्वी, याला हात लावू नका, आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जाऊ नका किंवा असं करू नका, तसंच काहीचं वातावरण सेटवर असतं आणि ते असणं गरजेचंही आहे. कारण काय होतं, सावनी म्हणली तसं तिथे आमच्यावर लक्ष ठेवायला ही लोक आहेत आणि त्यांच्यावरची जबाबदारी, त्यांचं टेन्शन हे फार मोठं आहे. बीएमसीनी अपॉइंट केलेला जो कोविड इन्स्पेक्टर आमच्या सेटवर असतो त्याच्यावरच्या जबाबदारीचा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही. त्याला 60 लोकांना एका वेळी अख्खा दिवस मॉनिटर करायचं असतं की कंटिन्युअसली सगळ्यांनी मास्क लावलाय ना, हे फक्त बघणं सुद्धा केवढं मोठं काम आहे, जिकिरीचं आणि जोखमीचं काम आहे. 5 फुटापेक्षा जास्त जवळ उभं राहून 3 पेक्षा जास्त माणसं बोलत नाहीयेत ना, हे दिवसभर तेच करत राहायचं, हे भयंकर अवघड काम आहे. आणि काय होतं, जेव्हा 50-60 माणसं एकत्र येतात, क्रिएटिव्ह असो, टेक्निशियन्स असो, कोणी असो, 50 ते 60 माणूस प्राणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका पॉइंटला हे व्यवधान, हे भान संपतं आणि पटकन काय बोलतं रे, कसं आहे तुझ्या इथे काय पाणी साठलं तरी पावसात, हे बोलायला का होईना पटकन 1-2 फुटाचं अंतर येतं दोघांमध्ये. आणि मग त्या विषयात काय, अरे हो रे, अरे ते पावसाने काय ट्रॅफिक जाम, खड्डे बिड्डे हे विषय निघाले, किंवा तुझं गाणं कुठलंय, माझं गाणं कुठलंय, अरे मग ही जागा घेऊन बघ ना, अरे त्या सुरात नाही जात रे आवाज वर, काही चर्चा असेल. 4 टाळकी येतात एकत्र आणि अशी 4 टाळकी 15 ठिकाणी एकत्र जर आली तर त्या 15 ठिकाणी लक्ष ठेवणं ही त्या माणसाची एकट्याची जबाबदारी आहे. त्या माणसाला माझा ऍक्च्युली सलाम आहे. त्याच्यामुळे आमचं शूटिंग सुविहित पार पडू शकतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि एका पॉइंटला आम्हालाही राग येतो त्याचा, अरे यार हो लावतो ना मास्क, इथेच ठेवलाय ना, करतो ना वर, पण नाही, हा राग येण्यात पॉइंट नाही, आपल्या भल्याचं. सो
मी ऍक्च्युली सगळ्यांनाच सांगेन, म्हणजे रसिक प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना आणि माझ्या कलाकार मित्रमंडळींना सुद्धा सांगेन सगळ्या, की हे आपल्या भल्यासाठी चाललंय सगळं. तर बरं, मास्क लावण्यात काहीच तोटा नाहीये, तो आयुष्यभर रोज लावून फिरला तरी चालेल, कारण तसंही आपलं हवामान अप्रतिम असल्यामुळे आपल्याला मास्कचा फायदाच होणार आहे आयुष्यात कधी. तर ह्या अशा परिस्थितीत आम्ही शूट करतोय, पण आरती तू म्हणालीस तसं एक्साइटमेंटही असते. सगळी अशी एक 24-25 टाळकी प्लस आमचे ते वादक मित्र प्लस अजित परब प्लस चॅनलचे आमचे काही मित्र, हे सगळे एकत्र भेटतात, त्यामुळे उत्सुकतेने वाट बघत असतो आम्ही शूटिंगच्या तारखेची. ते तर आहे, कारण मस्ती करायचा दुसरा चान्सच नाही दुसरीकडे कुठेतरी. हो, सध्या कुठेच जाऊ नाही शकत आपण, आणि जाताना पण अशी मनात भीती असतेच की अरे नको. नाही, आणि आम्ही आता भर रस्त्यावर जाऊन मस्ती नाही करू शकत ना. हो. बरं, तू लोकांना काही मेसेज देशील का, किंवा लोकांना काही सांगशील का तुझ्या शो बद्दल, किंवा तुला असं थोडं त्यांना काही सांगायचंय का? मी का ती हा तुला काय नाही, बघत राहा सिंगिंग स्टार पुढे. हा, मला एक मात्र नक्की सांगायचंय की अनेक लोकांनी हिंदी गाणी निवडली किंवा मराठी गाणी का नाही निवडली यावर ना आक्षेप घेतले. तर ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की प्रत्येक एपिसोडची काहीतरी थीम आहे, तर त्या थीम मध्ये बसतील अशी गाणी आम्हाला निवडावी लागतात. म्हणजे आम्ही 3-4 ऑप्शन्स देतो, त्यातले एक ऑप्शन चॅनल आम्हाला सांगतं की हा, हे गाणं तू गा. तर ना चॅनलचा त्यामध्ये काही इलाज असतो ना आमचा इलाज असतो. तर मान्य आहे मराठी भाषेविषयी प्रेम असावं, पण आम्हालाही तेवढंच प्रेम आहे. आमची काही ये आता मराठी शो मिळालाय तर आता आपण हिंदीच गाणी गाऊया असं कोणाचंच नाहीये. पण आता फॉर एक्झाम्पल सेकंड एपिसोडला आम्हाला गायकांच्या आणि गायिकांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढायच्या होत्या. जे पुरुष स्पर्धक आहेत त्यांना गायकांची नावं होती, ज्या महिला स्पर्धक आहेत त्यांना गायिकांची नावं होती. तर मी चिठ्ठी काढली, त्यात सोनू निगम असं नाव होतं. आता सोनू निगमचं मॅक्झिमम करिअर हिंदी भाषेत आहे. सोनू निगम म्हटल्यावर आपल्याला पटकन मराठी गाणी आठवतात का? तर नाही आठवत. आणि जी मराठी गाणी त्यांनी गायलेली आहेत ती मला गायची नव्हती. इतका साधा विषय आहे हा. तसं अजय बोरकरने जेव्हा चिठ्ठी काढली तेव्हा आनंद शिंदे असं नाव आलं. आता आनंद शिंदेचं शोधून हिंदी गाणं गायला का तो? नाही गायला, तो मराठीच गाणं गायला. तेव्हा आम्ही जेव्हा एखादं गाणं गातो त्यामागे मराठी भाषेचा अपमान करणं किंवा मराठी शो आहे तरी हिंदीच गाणं गाऊया असं मुद्दाम करणं हा विचार नसून त्या थीम नुसार ते गाणं निवडलं जातं. फक्त आम्ही नाही तर चॅनलकडनं सुद्धा आम्हाला सांगितलं जातं की हे गाणं नको, हे गाणं नको, अच्छा हे गातोयस, बरं ठीक आहे गा, किंवा हा हे गा. असे अनेक लोक त्या विचारामागे असतात जे जाणकार आहेत आणि ज्यांना पडली आपल्या शोची. आणि अजून एक विनंती आहे की कृपा करून उगाचच मराठी गाण्याचे झेंडे फडकवण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक वेळी असं केलंच पाहिजे असं काही नियम कुठल्याही संविधानात लिहिलेला नाहीये बेसिकली. हा सांग. तर मला एवढंच ऍड करायचंय की ह्याच्याही पलीकडे जाऊन एक म्युझिकचे राईट्स नावाचा एक विषय असतो, जे की चॅनलवर जी गाणी वाजतात ती गाणी, त्या गाण्यांचे हक्क ऑलरेडी एका म्युझिक कंपनीकडे असतात. आणि ते चॅनल आणि ती म्युझिक कंपनी ह्यांचं जर काही करार असेल किंवा नसेल तर आम्हाला ती गाणी वापरता येत नाहीत. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. अशी अनेक मराठीही गाणी आहेत की ज्यांचे हक्क ती मराठी आहेत म्हणून वाजवा असं नाही होत. त्यांचेही हक्क चॅनलला त्या म्युझिक कंपनीकडनं घ्यावे लागतात, आणि ते जर नाही मिळाले. उदाहरणार्थ पहिल्या एपिसोडला मी जे गाणं गायलो हे हिंदू शक्ती प्रभू शिवाजी राजा, त्याचे राईट्स चॅनलकडे आहेत, पण सोनी लिव्ह ऍप कडे त्या गाण्याचे राईट्स नाहीयेत. त्यामुळे ऍप वरच्या एपिसोड मध्ये माझं गाणं दिसत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथे का सांगतोय, कारण हे प्रेक्षकांना पटकन माहिती नसतं. ते भावनेच्या भरात जाऊन का हिंदी गाणी का गायला, मराठी शो आहे ना, असं होतं, स्वाभाविक आहे. तर आमची काही इच्छा नाहीये मराठीचा अपमान करायची, माझी तर असूच शकत नाही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रेक्षकांना. तर गाणं हे गाणं आहे, तर छान शो एन्जॉय करा ना, असं माझं एक कळकळीची विनंती आहे. कसे गातोय आम्ही ते बघा ना प्लीज. त्याच्या पलीकडचे खाच खेळ की कशाला शोधून काढायचे.
असं माझं स्पष्ट एक म्हणणं आहे आणि ती विनंती आहे लोकांना. सावनी आणि असतात दादा, तुम्ही आलात लोकसत्तामध्ये, तुमचा अनुभव सांगितलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि जाता जाता माझी एक विनंती आहे, माझ्यासोबत माझ्या मे बी प्रेक्षकांची पण असणार, की तुम्ही एक गाणं सादर करून दाखवाल का? गा ग, तू तंबोरा ठेवलायस मागे, तू गा. अरे म्हणून काय, म्हणून तू गा. ऍक्च्युली लॅग येतो ना, त्यामुळे ड्युएट नाही गाऊ शकत, पण आम्ही एक एक गाणं जरूर गातो. आता मगाशी होणार सोनमीचा उल्लेख निघाला होता, तर त्यातलंच माझं गाणं गाते. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गोड हुर हुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. नाही कळले कधी. थँक्यू. वा, मस्त. असतात दादा तू? नाही, हिच्या नंतर मी नाही गाऊ शकत. काय असतात, कमॉन. अरे मी काय म्हणजे आता काय शिकवलंय ते तरी आता गाऊन दाखव की. थोडं पण कशी पडेल की अरे हिने काही सांगितलं नाही. म्हणूनच नको. ते आता काहीच येणार नाही गळ्यात ना, कारण माझा सकाळचा रियाज झालेला नाही आज. काय गाऊ, काय कळत नाही. तू तेव्हा तशी गाशील का 2 ओळी? हा, ओके. हे कळलं, गुरुचं काम. तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूची, तू तेव्हा तशी, तू ऐला राधा, तू पहिला संध्या, साफे कळी प्रेमाची, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूची. थँक्यू. आता हे आपला इंटरव्ह्यू संपल्या सावनीचा मला फोन येणार आहे आणि ती झाड झाडणार आहे मला. माझा आवाज अजिबात लागलेला नाहीये हे मला माहिती आहे, कारण मी आता 9:30 वाजता उठलो आणि डायरेक्ट तयारी करून इथे बसलोय. सॉरी टीचर, सॉरी शक्तिमान. तुम्हाला दोघांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि बघत राहा सिंगिंग स्टार, शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. बाय बाय. सिंगिंग स्टार या कार्यक्रमातील दुसरी जोडी स्वानंदी टिकेकर आणि रोहित राऊत हे दोघं आपल्यासोबत आहेत. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रोहित आणि स्वानंदी, तुमचं लोकसत्ता ऑनलाईन मध्ये स्वागत. स्वानंदी, पहिला प्रश्न मी तुला विचारेन. आरती अंकलेकर यांची मुलगी आहेस, संगीत हे तुझ्या रक्तातच आहे, तर तू संगीताकडे आणि या शो कडे कसं बघतेस? संगीत हे माझ्या बरोबर म्हणजे माझी
सावली असल्यासारखं आहे. मी आईच्या पोटात असल्यापासून मी गाणं ऐकतेय आणि संगीत हा माझ्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. आमच्या घरी खरंच काहीही झालं तरी आम्ही गातो, म्हणजे हे सत्यच आहे. त्यामुळे माझ्यासाठी आता हा कार्यक्रम करणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण माझं इतकं प्रेम आहे संगीतावर आणि ते या माध्यमातून मला लोकांबरोबर शेअर करता येतंय, हे खूप खूप आनंदाचं आहे. आणि जेव्हा तू या कार्यक्रमात सहभागी होणार आहेस हे जेव्हा घरी सांगितलंस तेव्हा घरच्यांची कशी रिॲक्शन होती या बाबतीत? कारण की तू आतापर्यंत डान्स, त्याच्यानंतर अभिनयाकडे होतीस आणि त्याच्यानंतर अचानक इकडे वळलीस, तर सगळ्यांनाच मी तर खूप सरप्राईज होते जेव्हा मला विचारलं. तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक यांचा अँकरिंग साठी फोन आला असावा किंवा अजून काहीतरी असेल, पण गाण्यासाठी बहुतेक मला नाही विचारणार असं मला वाटलं. पण जेव्हा मला कळलं की खरं तर त्यांना मी याच्यामध्ये पार्टिसिपंट म्हणून हवी आहे, तेव्हा एक तर मला खूप भीती वाटली. आधी असं वाटलं की बापरे, आपण हे कसं करू शकणार आहोत, आपल्याला जमणार आहे का? आणि सगळ्यांसमोर गायचं म्हटल्यावर प्रेशर पण खूप आहे. सो हे सगळं कसं जमवायचं? पण आई बाबा दोघांचीही मी जेव्हा बोलले तेव्हा त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू 100% तुझे दे आणि बाकी कशाचीही पर्वा किंवा चिंता करू नकोस. तुला मजा येते, तुला आनंद मिळतो, तर तू निश्चित गा. आणि आपण जेव्हा 100% मेहनत देतो तेव्हा रिझल्ट जो काय होईल त्याचं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. ओके. रोहित, मी तुला प्रश्न विचारेन पुढचा. हाय रोहित. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जेव्हा तुला पहिल्यांदा कळालं की तुला म्हणजे तुला स्वानंदी सोबत या कार्यक्रमात म्हणजे एकत्र काम करायचंय किंवा स्वानंदीला गाईड करायचंय थोडं, तर तेव्हा तुला कसं वाटलं होतं? मजा आली मला खरं तर नाव ऐकून. आम्ही याआधी कधीही काम केलं नव्हतं. आम्ही या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदा भेटलो. त्यामुळे मला माहिती होतं की स्वानंदी गाते, पण मला स्वानंदी किती बरी गाते किंवा किती छान गाते हे माहिती नव्हतं. सो त्यामुळे थोडासा सरप्राईज होतो. बट पहिल्या एपिसोडची तयारी झाली आणि पहिल्या एपिसोड नंतर जेव्हा आम्ही परफॉर्मन्स करून आपापल्या घरी आलो तेव्हा मी तिला फोन करून सांगितलं की आय एम मोर दॅन हॅपी दॅट आय गॉट यू ॲज माय पार्टनर. कारण मला खूप खूप आनंद आहे या गोष्टीचा. मला फार मेहनत घ्यावी लागत नाही, कारण मुळात गाणं तिला समजतं. गाणं येणं पलीकडचा भाग आहे, पण गाणं समजणं ही खूप कमी लोकांना मिळालेली देण आहे असं मला वाटतं. सो तिला गाणं कळतं, त्यामुळे ती जर कुठे चुकत असेल तर मला वेगळ्याने सांगायची गरज लागत नाही तिला की अरे इथे जरा चुकतंय. ती स्वतःच थांबते आणि स्वतःच अगदी 1-2 मिनिटं घेते आणि परत मग व्यवस्थित गायला लागते. सो आय एम जस्ट व्हेरी हॅपी, कारण माझं काम हे फक्त कोरीव काम करणे, कारण मेन गाणं आणि गाण्याचा साचा तिला माहिती असतो. त्यामुळे मी फक्त मधल्या जागा ज्या जिथे जजेसचं लक्ष असू शकतं, मी तेवढ्या जागा फक्त पॉलिश करण्याचं काम करतो. जेव्हा तुमचा पहिला परफॉर्मन्स होता स्वानंदी आणि तुझा, तेव्हा म्हणजे हा प्रश्न दोघांसाठी आहे, तर स्वानंदी तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होता आणि म्हणजे तुमचं दोघांचा एकंदरीत तेव्हाचा अनुभव कसा होता? स्वानंदी बोला. बापरे, मला तर आठवतंय की मी पहिल्या परफॉर्मन्सच्या आधी, आणि रोहितला हे माहिती आहे की पहिल्या परफॉर्मन्सच्या आधी मला झोपच नाही रात्रभर की उद्या शूटिंग आहे आणि आता उद्या आपल्याला गाणं म्हणायचंय. तर आणि झालं होतं, रियाज झाला होता, प्रॅक्टिस झाली होती, काहीच असं नव्हतं की आता बापरे उद्या काय होणार आहे. पण ते जे मनात एक असतं ना की आपण एक नवीन सुरुवात, एक नवीन अटेम्प्ट करू पाहतोय आणि आपल्याला काहीच माहित नाही ह्याचं काय होणार आहे. आपण आपले 100% दिलेले आहेत, पण आता पुढचं सगळं ते असतं ना की एकदा बंदुकीतून गोळी सुटली की तुम्ही काहीच नाही करू शकत. तसं एकदा तो टेक सुरू झाला आणि एकदा म्युझिशियन्सनी इंट्रो वाजवायला सुरुवात केली की तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला तिकडे 100% असावंच लागतं आणि तुम्हाला नीट गावंच लागतं. देर इज नो एस्केप. तर आणि मी इंटर कॉलेजात पण अनेक कॉम्पिटिशन्स केल्यामुळे मला तो
अख्खा कॉम्पिटिशन फिवर आणि इट वॉज ॲज इफ आय वॉज लिव्हिंग इट. आणि ते दोन्ही झालं की मला पोटात बटरफ्लाईज आहेत पण मला ते हवेत सुद्धा. मला इतकी मजा आली की नाटक करण्याचा फील तुम्हाला देतं असं काहीतरी अटेम्प्ट करणं. त्यामुळे मला तर खूप मजा आली. आणि ऑफकोर्स रोहितशी तोपर्यंत चांगला बॉन्ड झाला होता त्यामुळे आणि तो इतका कूल. रोहित मी त्याला सांगितलंच आहे पण तो माझ्या बाजूला उभं राहून उगाच चाळे, वेगळीच गाणी गा त्या सुरावर, त्या गाण्यात वेगळ्याच हरकती घे वगैरे. तो एकदम चिल. माझा रोहित हे तू रोज करतोस, मला नाही जमत आहे, माझे डोकं खराब होतंय, थांब थांब, बोलू नकोस, काही बोलू पण नकोस. मी तर खूप घाबरले होते. पहिला दिवस आव्हानात्मक पण होता आणि थोडंसं दडपण होतच पहिल्या दिवशी. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तुझा अनुभव कसा होता तेव्हाचा पहिला दिवस स्टेजवरती स्वानंदीसोबत? वेल मला फार मजा आली होती कारण एकतर ज्या गाण्याने मला ओळख मिळाली होती लहानपणी त्याच गाण्याने आम्ही सुरुवात करणार होतो या कॉम्पिटिशनची. सो आय वॉज रिअली व्हेरी नॉस्टॅल्जिक. मला खूप असं भारी भारी फील होत होतं कारण डौलं मोराचं हे गाणं माझ्या खूप जवळचं गाणं आहे आणि ते गाणं आम्ही करणार आहोत हे कळल्यानंतर आय वॉज लाईक व्हेरी व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि जसं स्वानंदी म्हणाली की तिला ती एक परफॉर्मन्स अँझायटी आहे आणि ती प्रत्येक आर्टिस्टला असते की आपला परफॉर्मन्स बरा होणार आहे की नाही. आपली कितीही प्रॅक्टिस झालेली असली तरी आपल्याला तो एक प्रश्न पडतो आणि ऍज अ आर्टिस्ट तो प्रश्न प्रत्येकाला प्रत्येक गाण्याच्या वेळेस पडला पाहिजे. म्हणजे तो पहिला परफॉर्मन्स असू देत किंवा 1000वा परफॉर्मन्स असू देत, ती परफॉर्मन्स अँझायटी असलीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं गाणं छान होत नाही असं मला वाटतं. कारण त्या अँझायटीमध्ये तुम्ही अजून सुरेल गाता, तुम्ही अजून लक्ष देऊन गाता. त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. आणि ती कमाल गायली, जजेसना गाणं आवडलं, ऑडियन्सनी ते छान रिसीव्ह केलं, ऑडियन्सचे चांगले रिप्लाय आले आम्हाला. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. माझ्याप्रमाणे माझी सहकारी आहे शर्वरी जोशी म्हणून, तिला पण तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचे, तर ती तुम्हाला प्रश्न विचारेल. स्वानंदी आणि रोहित दोघांनाही हाय माझ्याकडून. हाय शर्वरी. हॅलो हॅलो. किंवा तुमचं ट्युनिंग कसं जमतं हे आम्ही कार्यक्रमातून बघितलंय, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही फार विचारणार नाहीये. पण थोडंसं वेगळं विचारा असं वाटतं मला की मी पहिले स्वानंदीला विचारते, तुला संगीत आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रातला वारसा मिळाला आणि एक स्टार किड म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं. तर अनेक वेळा असं होतं की स्टार किड म्हटलं तर प्रेक्षकांच्या नजरा ह्या दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. तर एक स्टार किड म्हणून तुझा अनुभव काय किंवा स्टार किडला येणारे म्हणजे फायदे काय आणि तोटे काय? एक तर मला नाही वाटत की दृष्टिकोन बदलतो. आणि दुसरी गोष्ट, मी इनफॅक्ट पहिल्या एपिसोड मध्ये हेच म्हणाले की म्हणजे मी चांगली गायले तर मला म्हणतील की कोणाची तरी मुलगी आहे म्हणून चांगली गायली, आणि वाईट गायले तर म्हणतील कोणाची तरी मुलगी आहे तरी सुद्धा वाईट गायली. सो काय होतं, आणि कोणी तुम्ही स्टार किड असा किंवा स्टार किड, एकदा स्टार किड वगैरे, मला असं वाटतं की आपण मराठी कलाकारना खूप कलेशी एकनिष्ठ असतो. सगळेच मराठी कलाकार आपण स्टार आहोत. माझं काम सोडून माझं जे वलय आहे ऍक्टर म्हणून, त्याच्याकडे आपल्यातले बरेच ऍक्टर्स बघत नाहीत, कारण आपण सगळ्यांना आपल्यापेक्षा आपण करतोय ती कला मोठी वाटत असते आणि तेच सत्य असतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, नो डाऊट. पण मला आजपर्यंत खूप प्रेमच मिळालेलं आहे सगळ्यांकडनं. आणि आता सुद्धा हा कार्यक्रम करताना जसं मी म्हटलं तसं की मी जर चांगली गायले तर माझ्या जीन्स मध्ये आहेच आहे, नो डाऊट अबाउट दॅट. हा एक मेन काय म्हणतो आपण त्याला, तोटा नाही म्हणणार मी, पण एक लोकांचा दृष्टिकोन असू शकतो बघण्याचा की ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, चांगलीच गायली, ती गाणारच चांगली, उसमें क्या है, असं एक होऊ शकतं. सो बट ऍट द सेम टाइम आता हा कार्यक्रम झाल्यावर माझा हा अनुभव आहे मला की माझी आयडेंटिटी किंवा माझे आई वडील, त्यांचं जे प्रेशर आहे, त्यांचं जे बॅगेज आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणून
माझं जे काही आहे, माझ्याकडे जे काही आहे, जे मी देऊ पाहतेय, त्याचं लोकांनी खूप कौतुक केलं आणि मला त्याचाच खूप आनंद आहे. कारण हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. आपण कोण आहोत, आपले आई वडील कोण आहेत, ह्या सगळ्यांच्या पेक्षा मोठं मी काय करू शकते आणि मी ते प्रामाणिकपणे करू शकते का नाही, ते जर आपण केलं तर ते लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचतच. त्यामुळे मला लोकांकडनं खूप प्रेम मिळालंय आणि मी खूप माझे 1000% देऊन प्रामाणिकपणे पुढे वाटचाल करणार आहे हे मी ठरवलंय. त्यामुळे बाकी गोष्टी मला वाटत नाही तेवढ्या महत्वाच्या आहेत. थँक्यू स्वानंदी. मी रोहितकडे वळते. स्वानंदीने आता स्टारकिड असण्याचे फायदे किंवा तोटे किंवा तिला एकंदरीत काय अनुभव आला हे तिने सांगितलं. पण तुझ्या बाबतीत थोडंसं चित्र वेगळं आहे. मूळ लातूरचा आणि मुंबईत आलास, स्वतःचं एक नाव निर्माण केलंस, म्हणजे संगीतकार असेल, निवेदक असेल, म्हणजे रोहित राऊत एक वेगळंच नाव निर्माण झालेलं आहे की जो सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. पण जेव्हा एखादी नवीन व्यक्ती एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये जाते तर त्यांना बऱ्याच वेळा स्ट्रगल करावा लागतो आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातात, चर्चा आहेत सगळीकडे की कला विश्वामध्ये घराणेशाही किंवा ग्रुपिझम हे खूप जास्त चालतं. तर ह्याचा काही तुला अनुभव आलाय का किंवा याबद्दल तुझं मत काय? मला काय वाटतं माहितीये, ग्रुपिझम, घराणेशाही ही फक्त कला क्षेत्रात नाही, ही प्रत्येक क्षेत्रात आहे. त्याच्यासाठी काय आपण वेगळ्याने प्रयत्न करतो असं काही नाहीये. अँड दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही टॅलेंटेड आहात आणि जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, कदाचित 2 वर्ष जास्त लागतील पण तुम्ही पुढे याल, तुमचं नाव होईल, लोक तुम्हाला प्रेम देणार. आता माझ्या बाबतीत काय झालं, मी लहानपणीपासूनच लोकांसमोर आहे. म्हणजे मला मोठं होताना जितकं माझ्या घरच्यांनी बघितलंय तितकंच माझ्या प्रेक्षकांनीही बघितलंय की राईट फ्रॉम लिटिल चॅम्प्स ते आता इंडियन आयडल, त्याच्यानंतर आता सिंगिंग स्टार. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी तो प्रश्न कधी आला नाही. ऑफकोर्स स्ट्रगल सगळ्यांच्या आयुष्यात आहे, म्हणजे तो रोहित राऊत असू देत किंवा अमिताभ बच्चन असू देत, सगळ्यांना स्ट्रगल सेम आहे. हे काम झालं, आता फॉर एक्झाम्पल माझं सिंगिंग स्टारचं आता काम आलंय. इंडियन आयडल नंतर जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मलाही माहिती नव्हतं की मी कुठे काम करणार आहे की नाही करणार आहे पुढे, किंवा लॉकडाऊन नंतर काय परिस्थिती असणार आहे. आता सिंगिंग स्टार आलं, आता माझ्या डोक्यात हाही विचार चालू आहे की सिंगिंग स्टार संपल्यानंतर मग मी पुढे कुठे काम करणार आहे. सो दॅट इज ऑल्सो अ स्ट्रगल टू फाइंड अ वर्क. काय असतं, नाव कमवेपर्यंतच स्ट्रगल खूप सोपं आहे, कारण तिथे तुम्हाला कोणाची भीती नसते. तिथे तुम्ही तुमचं जे काही आहे ते 100% देता आणि तुमचं नाव करता. नाव आल्यानंतर ते नाव पुढे 10-12 वर्ष टिकवून ठेवणं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचा एक टाइम स्पॅन असतो, त्या टाइम स्पॅन पेक्षा तो जास्त कलाकार वाढू शकत नाही. त्यानंतर त्याला स्वतःची कला काळानुसार बदलावी लागते टू सस्टेन. सो फॉर एक्झाम्पल, ऍज अ गायक म्हणून आज मी 25 वर्षाचा आहे. 35 वर्षापर्यंत माझा गळा आज जसा चालतोय तसाच चालेल, पण 35 नंतर वयाप्रमाणे येणारा जो थरकाप आहे किंवा वयाप्रमाणे येणारा जो कंप आहे घशाला, तो येणारच आहे. त्यावेळेस कदाचित मला माझ्या गाण्याची स्टाईल बदलावी लागेल टू सस्टेन इन दॅट सिच्युएशन. सो मला असं वाटतं की स्ट्रगल, ग्रुपिझम ह्या सगळ्यांना एका घरात राहणारी वेगवेगळी माणसं आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाच्या बोलण्या चालण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत. बट इफ यू आर talented and you are true to yourself, your art, then कोणीही, म्हणजे कितीही मोठा माणूस असू दे, तो तुम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते होणार नाही. आणि आता आपण अशा काळात राहतो जिथे सोशल मीडिया देव आहे. अनफॉर्च्युनेटली सोशल मीडिया देव आहे. आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ ऑल ऑफ दिस, बट अनफॉर्च्युनेटली काय होतं, तुम्ही जे केलंय ते बरोबर आहे की नाही हे एका कमेंट मधनं किंवा एका इमोजी मधनं ठरतं. त्यामुळे मला असं वाटतं की दिस इज दी होल अनादर पॉइंट ऑल टुगेदर टू टॉक अबाउट. पण मला असे फार कमी अनुभव आलेत की जिथे माझ्या बरोबर असं काहीतरी घडलंय, कारण मी लहानपणीपासून लोकांसमोर होतो किंवा लहानपणीपासून लोकांना माहिती होतो, त्यामुळे माझ्या बरोबर कदाचित हे नाही झालंय. ऑल्सो रोहितच्या कनेक्टिंगच मी म्हणते की इनफॅक्ट तुम्ही त्याला विचारलं तसं
तो लहानपणापासून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे फ्रॉम द एज ऑफ 5, 6, 7 आणि आतापर्यंत ही इज सो गुड ऍट व्हॉट ही डज. ऍट द सेम टाइम मी जिला आता तू म्हणालीस की स्टार किड किंवा व्हॉट एव्हर, तर मी माझ्या वयाच्या खूप नंतर अभिनय करायला सुरुवात केली. किंवा मी जेव्हा मी नाटक करत होते एक्सपेरिमेंटल, आणि ते बघून कोणीतरी मला विचारलं की नाही तुम्ही पहिल्या तुमच्या सिरियलसाठी ऑडिशन द्याल का. माझी 2 दिवस 5-5 तास ऑडिशन झाली. म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की मी माझ्या इन्फ्लुएन्सचा वापर करून आधी काम मिळवायचा प्रयत्न, किंवा ते होत नसतं. हे बघा, परमेश्वर किंवा जे कोणी हे सगळं आपलं कंट्रोल करतोय ना, ते टॅलेंट, ऑपॉर्च्युनिटी, लक, नशीब हे सगळं काहीतरी मॅनेज करत असतो. त्यामुळे या बाबतीत कुठलीही स्टेटमेंट करून काहीच होत नाही, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक फॅक्टर वेगवेगळाच प्ले करत असतो. त्याच्यात एकच कॉमन फॅक्टर आपण ठेवू शकतो, ते म्हणजे आपली मेहनत, जी आपण 100% करू शकतो. बाकी आपल्या हातात काहीच नाही. व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नाही. त्यामुळे एखादा कलाकार कितीही टॅलेंटेड असेल, पण जर तो हातावर रेषा घेऊन आला नसेल ना, तर मला असं वाटतं की जे त्याने ठरवलंय तेच होतं. त्यामुळे आपण कोणाला दोष नाही देऊ शकत की तुम्हाला याचा फायदा झाला किंवा नाही झाला. मी लिटिल चॅम्प्स केल्यानंतर माझी पहिली फिल्म 2013 मध्ये रिलीज होईपर्यंत या मधल्या काळात मी जवळपास 150 फिल्मसाठी गाणी गायलो, जी गाणी माझी रिजेक्ट झाली, जी गाणी मला हे सांगून रिजेक्ट करण्यात आली की तुझा आवाज कधीही कुठल्याही हिरोसाठी जाऊ शकत नाही. बट आय हॅड टू ट्राय की का जात नाहीये. मी त्या प्रत्येक रिजेक्शन मधनं काहीतरी घेतलं की का जात नाहीये, अच्छा असं लावल्यानंतर नाही जाते, किंवा मी असं गायलो तर नाही जाते. अँड दॅट हेल्प मी. आणि बऱ्याच लोकांनी मला मदत केली, आणि आफ्टर दॅट इट केम टू दिस. एक प्रश्न विचारा असं वाटतं, आता विषय निघाला, तू म्हणालास की हिरोसाठी तुझा आवाज योग्य नाही असं म्हटलं गेलं, पण एक संगीत जेवढं कमी वयात तू संगीतकार पण आहेस, निवेदक सुद्धा आहे, आणि ह्या वयामध्ये आता खरं तर मुलींमध्ये तुझी खूप क्रेज आहे. तर कधी अभिनय क्षेत्राकडे वळावं असं विचार केला होता का, की अभिनेत्याला आवाज नाही देऊ शकत पण स्वतः अभिनेता होऊ शकतोस? नाही, अगदी फ्रँकली स्पीकिंग, मी म्युझिक क्षेत्रामध्ये जेवढं काही येतं मी तेवढं सगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. म्युझिक डिरेक्शन ते मी करतोय फॉर गॉड्स ग्रेस, की ते चांगलं होतंय, लोकांना माझी गाणी आवडतात. निवेदक हा एक पार्ट असा आहे की जिथे मला कुठलं कॅरेक्टर नाही करायचंय, जिथे रोहित राऊत म्हणून लोकांसमोर येतो. मला असं वाटतं की ऍक्टर, स्वानंदी अग्री करेल की आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण प्रत्येक केलेल्या रोलचा एक कुठला तरी भाग आपल्या बरोबर घरी घेऊन येतो, आणि तो भाग त्यानंतर आपल्या बरोबर मरेपर्यंत राहतो. कारण ते जे कॅरेक्टर आहे त्याच्यातली एक कुठली तरी गोष्ट आपण इतकी मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो की त्यामधनं ती गोष्ट आपल्यामध्ये राहते. तो स्वभाव आपला नाहीये, तो स्वभाव त्या कॅरेक्टरचा आहे. आणि या सगळ्यांमध्ये हे सगळं करता करता खूप कमी वेळेला असं होतं की तुम्ही राहता, की ज्या माणसाने ही आयुष्यात करिअर सुरू केलं होतं तो माणूस कदाचित त्याच्या करिअरच्या शेवटपर्यंत असणार नाही. कदाचित ते फक्त कॅरेक्टर बिट्स अँड पीसेस मध्ये तो असेल. अँड आय डोंट वॉन्ट दॅट. आय लव्ह माय सेल्फ. मी जसा आहे तसा मी खूप आवडतो. माझ्या घरच्यांना मी असा खूप आवडतो. त्यामुळे उगाच काहीतरी वेगळं वागण्यापेक्षा मला असं वाटतं की, अँड ऍक्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट जॉब. गाणं खूप सोपं आहे माझ्यासाठी, कारण मी लहानपणीपासून तेच केलंय. ऍक्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट जॉब. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी न बोलता लोकांना रडवावं लागतं, आणि ते मला जमत नाही. सो त्यामुळे मी कधी ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न नाही करणार. आणि जेव्हा आम्ही सिंगिंग स्टारचा आता शेवटचा लास्ट आमचा परफॉर्मन्स केला ना, बीडी जलेले, थँक्यू टू, I will take this opportunity to thank everybody for the love that they have given for the last performance. But त्यात ही व्यक्ती आमची मेंटॉर रोहित राऊत, आपण परत सिंगिंग स्टार कडे येऊया. ही व्यक्ती आमची मेंटॉर, हे आधी अगं नाच ना, अरे यार नाचून गा. तर माझं असं झालं की अरे आधी तर इथे गाण्याचा आमची पंचायत आहे, हे आमचं इकडचं मेंटॉर जे समोर बसले त्याला काय फरकच पडत नाही, वरती 6 फूट उड्या मारून ते सुरातच गातात. तर त्यामुळे माझं असं झालं की अहो मेंटॉरजी,
तुम्ही अशी अपेक्षा माझ्याकडनं करू नका. नाही ग, गाशील ग तू, गाशील. आणि जेव्हा शूटिंग सुरू झालं बीडी जलेलेचं, तेव्हा मी अशी घाबरून, कारण त्या गाण्यात खूप गायलाय आणि श्वास घ्यायला फारशी जागा नव्हती, कारण मेल पार्ट्स पण मीच गात होते. तर एका पॉइंटला हे आमचे मेंटॉर गुरुजी स्वतःच्या मनाने स्टेजवरती जागा वगैरे बदलून फुल डान्स बिन्स करून, आणि माझं असं झालं गाताना, आता मी गाताना काय करू, मला काहीतरी करायला तर पाहिजे ना. बट आय एम सो लकी अँड सो थँकफुल टू हॅव रोहित. कारण अनेकदा आपणच आपल्याला उगाच आपल्या भीतीमुळे किंवा आपल्या इनहिबिशन्समुळे आपण स्वतःला पूर्ण एक्सप्लोर नाही करत. पण ऍज अ मेंटॉर, ऍज अ फ्रेंड, रोहित सीज टू इट की मला जिकडे वाटतंय ना की हे माझं लिमिट आहे, त्याच्या पुढे मला कसं ढकलायचं हे बरोबर त्याला माहितीये. की तुला वाटतंय हे, पण मला वाटतंय की तू अजून 50% तरी जास्त देऊ शकतेस. तू भिडू नको, तू घाबरू नको, तू भीड, मी आहे तुझ्या बरोबर, यु नो. सो हा एक खूप मस्त अनुभव आहे. तुला प्रॉपर प्रोत्साहन देतो प्रत्येक कार्यामध्ये, म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये वगैरे. सो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हा कार्यक्रम संपेपर्यंत स्वानंदी रॉकस्टार होणार आहे. स्वानंदी ऑलरेडी रॉकस्टार आहे. स्वानंदी रिअल आयुष्यातली रॉकस्टार आहे. म्हणजे स्वानंदीचं जर स्वतःच काही चुकलं तर तिला दुसऱ्याने काही बोलण्याची गरजच नाहीये. ती एक इमॅजिनरी फ्रेंड आहे तिचा, त्या तिसऱ्या फ्रेंडशी बोलत राहते ती, का तुम्ही का असं केलं वगैरे, असं ती करत राहते स्वतःलाच. त्यामुळे ती ऑलरेडी रॉकस्टार आहे. माझं तर असं म्हणणं आहे की कदाचित, आणि सॉरी स्वानंदी, मी एक थोडासा लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण रिसेंटली काही काळापूर्वी स्वानंदीची एक मेजर सर्जरी झाली आणि ज्याच्यातनं बाहेर यायला तिला खूप वेळ लागला. अँड हा कार्यक्रम आणि ही गाणी जी आहेत ह्यामुळे स्वानंदी आता इतकी नावाप्रमाणे स्वानंदी वागतीये की मला फार मजा येते. की तो जो परफॉर्मन्स होता बीडी जलेले, त्याच्या मागचं कारण हे होतं की अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये करायला, पण अरे माझा पाय जरा काय माहिती नाही रे कसं होईल. बट music has the power to heal everything and to just get lost in that zone, आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही काय परफॉर्म करून गेलात. सो आय एम रिअली फॉर्च्युनेट अबाउट दॅट. अँड हा कार्यक्रम आता स्वानंदी आहे म्हणून, कदाचित स्वानंदी नसली असती तर मी खूप लोकांची नावं घेतली असती की मला हा पार्टनर म्हणून चालला असता किंवा हे पार्टनर म्हणून चाललं असतं. बट आफ्टर नोईंग स्वानंदीला भेटल्यानंतर मला असं वाटतं की स्वानंदीपेक्षा चांगला पार्टनर मी तरी सिंगिंग स्टार साठी मागू शकलो नसतो. थँक्यू रोहित आणि स्वानंदी. मी पुन्हा एकदा आरतीकडे वळते. फेसबुक वरती तुम्हाला दोघांना सगळ्यांनी हाय म्हटलंय. हॅलो हाय एव्हरीवन. अनिल, मयुरी, वृंदा, आकांक्षा सगळे तुम्हाला हाय करतायत. आणि स्वानंदी, तू आता जसं म्हणालीस की तुझं दुसऱ्या एपिसोडचं जे गाणं होतं बीडी जो लहले, ते खूप कमाल झालेलं. तर फेसबुक वरती मयुरी पुराणिक म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलाय त्याच्याशी संबंधित की स्वानंदी, तुझ्या आईची रिएक्शन काय होती जेव्हा तुझा त्यांचा सेकंड एपिसोड पाहून? रिॲक्शन काय होती ती, आईनी मला सांगितलं की कुठे कुठे सूर गेलेत. क्वाईट क्लिअरली. म्हणजे कारण आमच्या घरी तेच आहे की ठीक आहे, चांगलं झालं, लोक छान झालं, कौतुक वगैरे होतंय, पण ते कौतुक ते करतायत ना, मग निंदा आम्ही करतो. आता सांगतो तुला काय काय चुकलंय, इतकं सिम्पल आहे. नाही पण तिला खूप आवडलं, तिने खूप एन्जॉय केलं, खूप आवडला परफॉर्मन्स. इनफॅक्ट तिने रोहितला पण सांगितलं की खूप छान झाला परफॉर्मन्स. आणि वृंदा दाते म्हणून आहेत, त्यांनी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि रोहित, तुझ्यासाठी एक आकांक्षा चुरी म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न त्यांनी एक असं म्हणजे कमेंट केली आहे. रोहित, तुला इंडियन आयडल नंतर पुन्हा बघताना खूप मस्त वाटतंय. थँक्यू सो मच.
मलाही आयडल नंतर काम करताना परत खूप छान वाटतं. रोहित, माझा पुढचा प्रश्न तुला आहे. तू नुकतीच कोरोनावर यशस्वी मात केलीस. कोरोनाची लागण कशी झाली आणि त्याच्यानंतर तू कशा प्रकारे काळजी घेतलीस? मला असं वाटतं की या काळात, पॅन्डेमिकच्या काळात, आपण जेव्हा अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस आपण प्रत्येकाने ही रिस्क घेतलीये की आपण बाहेर काम करायला जाणार आहोत, त्यामुळे आपण कधी ना कधीतरी कोरोना बाधित होऊ शकतो. सो मला असं वाटतं की कसा झाला किंवा कशामुळे झाला ह्यापेक्षाही महत्वाचं आहे की तो झाल्यानंतरची मेंटॅलिटी काय असायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, कधी कधी रोग हा फक्त एका मुंगी एवढा असतो, पण बिकॉज ऑफ तुमच्या डोळ्यांवर जी झापडं असतात त्याच्यामुळे तुम्हाला ते स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला ती मुंगी ही पाल वाटू शकते की मला बापरे खूप काहीतरी झालंय. सो खूप सिम्पल एक्सप्लेनेशन आहे. मला जेव्हा कळलं की आम्ही जी टेस्ट केल्यानंतर की मला कोरोना झालाय, त्यानंतर डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टरांनी मला पहिला प्रश्न हाच विचारला की तुम्ही घरी होम क्वारंटाईन राहू शकता का. तर म्हणलं ओके, पण काय म्हणजे नक्की स्टेटस काय. तर ते म्हणाले की तुमच्या रिपोर्ट्स ज्या आहेत त्या खूप नॉर्मल आहेत, अगदी बॉर्डर लाईन पॉझिटिव्ह आहात तुम्ही, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. त्यांनी मला विचारलं तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत का. आय सेड नो, आय डोंट हॅव एनी सिम्पटम्स. मला सर्दी नव्हती, खोकला नव्हता, ताप नव्हता, स्मेल किंवा टेस्ट जाणं वगैरे असं काहीही नव्हतं. सो ते म्हणाले की बेस्ट आहे, तुम्ही फक्त एक काम करा, मी काही गोळ्या देतो, त्या गोळ्या घ्या आणि त्या गोळ्या घेऊन 5 दिवस आराम करा आणि 5 दिवसानंतर मी तुम्हाला परत फोन करतो. त्या 5 दिवसात, आय एम टेलिंग दिस व्हेरी फ्रँकली, की त्या 5 दिवसात मी बरा झालो होतो. मी 6व्या दिवशी स्वानंदीला फोन करून पुढच्या गाण्याची रिहर्सल करून घेतली आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. सो कोरोना काय करतो की कोरोना हा तुमच्या जितका बॉडीमध्ये तितकाच तो डोक्यामध्ये पण आहे. गेली 4 महिने आपण न्यूज आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण त्याचा इतका बाऊ केलाय ना की आय डोंट फील दॅट आपल्याला इतकंही त्याच्याकडे काय म्हणतात त्याला इतकंही महत्व नका देऊ. कारण काय होतं, एखाद्या गोष्टीला जास्त महत्व दिल्याने त्याची पॉवर अजून वाढते. आणि नाव आता भारतामध्ये कोरोना हा साधारण व्हायरल फीवर आहे की काय या लेवललाच चालू आहे. ज्या लेवलला पेशंट्सची संख्या रोज आपण बघतोय आणि ज्या लेवलला रिकव्हर लोकांची पण संख्या आपण बघतोय. कारण आय गेस 90% रिकव्हरी रेट चालू आहे आता सध्या, की जेवढी माणसं आपल्याकडे बाधित होतात त्याच्यापेक्षा जास्त माणसं, तेवढ्या त्याच्यापेक्षा अगदी हार्डली 400-500 माणसं फक्त जी वयाने मोठी आहेत, 50-55च्या पुढची आहेत, ती लोक सिरियस होतात. अदरवाईज जी त्याच्या आतली आहेत ते लगेच बरे होऊन घरी येतात. त्यामुळे फार टेन्शन घ्यायची गरज नाही. स्टीम, गरम पाणी, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या, वेळेत झोप आणि जेवण, ही सर्वात घरात आणि आपल्याला जमणारी गोष्ट आहे. एवढी केली तरीही तुम्ही बरे आहात. नाही, ऑल्सो मला हे सांगायचं की बेसिकली म्हणजे तुम्ही त्याला घाबरू नका, पण नेसेसरी प्रिकॉशन सगळी घ्या. रोहित तेच सांगतोय की हा म्हणजे कारण काय झालं, इट इज व्हेरी आम्ही एकत्र होतो पण मी एक्झॅक्टली पण म्हणजे आम्ही एकत्र असून सुद्धा आम्ही एकत्र असून सुद्धा ही वॉज द सॉरी सो आम्ही एकत्र असून सुद्धा मला लगेच त्यांनी फोन करून सांगितलं की स्वानंदी असं असं झालंय, हा सो आपण आता रिहर्सलला नको भेटायला, आपण बघूया काय होतंय ते. सो ह्या ज्या पुढच्या पटपट घेण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना, की आपल्याला बरं वाटत नाही तरी सुद्धा लोकांमध्ये जाणं, किंवा काही नाही नुसती सर्दीच आहे. हे सगळं न करून यांनी सगळी काळजी घेतली. मला रिस्पॉन्सिबिली फोन करून सांगितलं की आपण नको भेटायला, तू रिहर्सलला येऊ नकोस, आम्हाला थोडं की जरा डाऊटफुल आहे, जरा थांब. सो ह्या गोष्टी करणं जास्त महत्वाचं आहे. आणि आमच्या चॅनलनी सुद्धा आम्हाला इतकं, चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसनी इतकं सपोर्ट केलं. जे काही टेस्ट असतील, मी सुद्धा रोहितला दिवसातनं 2दा तरी व्हिडिओ कॉल करायचेच, म्हणजे आधी जास्तच करायचे, पण आमच्या सारखं बोलणं व्हायचंच की काय चाललंय, बरे आहात ना. कारण मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहणं हे जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहिलात
की कोविड नाही, तुम्ही कुठल्याही रोगात वर मात करू शकता. सो दोनच गोष्टी आहेत सिम्पल. विल पॉवर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस. कारण काय होतं, आपण मास्क घालतो, आपण हँड सॅनिटाईज करतो, आपण ग्लोव्स घालतो, आपण फेस शिल्ड घालतो, पण मुळात जो रोग हवेतनं पसरू शकतो तो तुमच्या मास्क मधनं तुम्ही श्वास घेताना तुमच्यामध्ये कधीही जाऊ शकतो. त्यामुळे कोणामुळे झाला, कशामुळे झाला किंवा कसा होईल, आता ह्या काळात आपण कोणीही सांगू शकत हे नाही की कोण डिस्कसच कॅरियर नाही करायची गरज नाही. कसा होईल हा प्रश्नच येत नाही. कसाही होऊ शकतो. त्यामुळे फक्त तुम्ही विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही स्वतः काळजी घ्या की तुम्हाला जर डिटेक्ट झालाय तो, तर तुम्ही लोकांना भेटू नका. तुम्ही स्वतःहून काळजी घ्या या गोष्टीची आणि मुळात घरात होम क्वारंटाईन राहा आणि चिल करा, टेन्शन घेऊ नका. ओके. मी तुम्हाला दोघांना एक विनंती करते की तुम्ही दोघं एक गाणं सादर कराल का, दोघं मिळून किंवा दोघं वेगवेगळं, प्रेक्षकांसाठी स्पेशली. येस, स्वानंदी मॅम, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज एक तारा गाऊन दाखवा ना आम्हाला. तुम्ही गाणार का सर? इकडे नेटवर्क लॅग होणार, त्यामुळे आपण डुएट नाही गाऊ शकणार, बट आहे मी इथेच. बर, काय स्केल काय देऊ? ओके ही. हा. ओ रे मनवा तू तो बावरा है, तू ही जाने तू क्या सोचता है, तू ही जाने तू क्या सोचता है, बावरे क्यों दिखाए सपने तू सोते जागते, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते, गूंजा सा है कोई एक तारा, 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 धीमे बोले कोई एक तारा, धीमे बोले कोई एक तारा, गूंजा सा है कोई एक तारा, गूंजा सा है कोई एक तारा. येस, ये बात. थँक्यू. थँक्यू, व्हेरी नाईस. रोहित, आता तू. हा, काय गाऊया? काय गाऊया? ठीक आहे. ओके. तिच्याच कारे पैंजणाची लागरी ओढही रे मना, गुलमोहराची जोडती केशरी शेतीची भावना, तिचा गंध का सोबती ना कळे, तिचा बंध का भोवती ना कळे, मनमोहिनी आज पाहिली हो मोगऱ्याची कळे, मी तिला वाहिली मनमोहिनी. थँक्यू. क्या बात है, वाव. थँक्यू.
तुम्ही दोघं वेळ काढून लोकसत्ता ऑनलाईनला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. पण जाण्यापूर्वी तुम्हाला दोघांना प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? स्वानंदी, मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी सिंगिंग स्टारला आत्ता 2 एपिसोड झाले तरी खूप खूप प्रेम दिलंय. असंच सिंगिंग स्टार बघत राहा, आम्हाला प्रोत्साहन देत राहा. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9 वाजता सोनी मराठीवर. आणि आता अनलॉक सुरू होणार आहे, लोक घराबाहेर पडणार आहेत, पण स्वतःची काळजी घ्या, जबाबदारीनं वागा, म्हणजे इतरांची तुम्ही काळजी घ्याल. आणि बस, दॅट्स इट. नमस्कार. तुम्हाला दोघांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार.